एक महत्त्वाची बातमी राजकीय वर्तुळातून समोर येते, सविस्तर पाहूयात। शिवसेनेच्या मंत्र्यांचा सुद्धा आज शपथविधी होणार आहे। दादा भुसे, उदय सामंत, संजय राठोड यांची नावं सध्या चर्चेत आली आहेत। संजय शिरसाट, भरत गोगावले यांचं मात्र यामध्ये नाव नाहीये अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। शंभूराज देसाई, प्रताप सरनाईक यांचीही नावं चर्चेत आहेत। राज्यमंत्री म्हणून आशिष जयस्वाल, योगेश कदम सुद्धा शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर शिवसेनेच्या मंत्र्यांचा आज शपथविधी होणार आहे। दादा भुसे, उदय सामंत, संजय राठोड हे चर्चेत आलेले आहेत। त्यामुळे शिवसेनेमधून संभाव्य मंत्री नेमके कोण असणार हे पाहायचंय। कोणत्या नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाते, तसंच कुणाचा पत्ता कट होणार आणि कुणाची मंत्रिपद कायम राहणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल। यामध्ये संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांचं मात्र नाव नसल्याची माहिती सूत्रांनी दिली। या सगळ्या संदर्भात सागर कुलकर्णी आपल्याला अधिकची माहिती देतील। सागर, शिवसेनेमध्ये नेमके कोणते नवीन चेहरे पाहायला मिळतील, कुणाचा पत्ता कट झालेला आहे, कुणाची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे? आता जी माहिती मिळते त्यानुसार तानाजी सामंत आणि अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट झालेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन चेहरे देताना संजय शिरसाट, भरत गोगावले यांची अखेर वर्णी लागल्याचं दिसून येत आहे। तर दुसरीकडे म्हणजे राज्यमंत्री म्हणून योगेश कदम जे रत्नागिरीमध्ये राहतील आणि उदय सामंत हे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतील। तर दुसरीकडे विदर्भातून आशिष जयस्वाल हे देखील राज्यमंत्री म्हणून नवीन चेहरा समोर येताना दिसेल। आत्ताच्या शिंदेची जी यादी समोर येते आहे ज्याच्यामध्ये शपथ घेणार आहेत, त्याच्यामध्ये नवीन चेहरे जर म्हटले शपथ पहिल्यांदा घेतील तर ते म्हणजे भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, आशिष जयस्वाल आणि योगेश कदम हे नवीन चेहरे असतील जे पहिल्यांदा असतील। आणि यापूर्वीच्या सरकारमधले जे मंत्री होते, उदय सामंत असतील, परत नंतर शंभूराज देसाई असतील, दादा भुसे असतील, हे कॅबिनेट मंत्री म्हणून परत एकदा शपथ घेताना दिसतील। निश्चित। या सगळ्या पूर्ण गोष्टीमध्ये एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अब्दुल सत्तार आणि तानाजी सामंत आणि केसरकर यांचा पत्ता कट झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे। मात्र संजय राठोड हे भलेही वादामध्ये असले तरी त्यांना परत एकदा संधी मिळालेली आहे। बंजारा समाजामधून येणारं हे नेतृत्व आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांनी यावेळेस साथ दिलेली आहे महायुतीला। त्यामुळे संजय राठोड यांना परत एकदा संधी दिल्याचं सुद्धा समोर येत आहे। निश्चित। सागर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।